तर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढली। अशोक चव्हाणांच्या ताकदीचा फायदा मला निश्चितच होणार। भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सोबत आहेत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर जी, काय सांगाल तुम्ही? मोठं शक्ती प्रदर्शन करत आज पुन्हा एकदा मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे। शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही आहे। देशाचे नेते आदरणीय अमित शाह साहेब यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते आणि लोकांची भावना होती की अमित शाह साहेबांची आणि आदरणीय मोदी साहेबांची सभा झाली पाहिजे। आम्हाला योगायोगाने अमित शाह साहेबांची सभा मिळाली, त्यामुळं लोक मोठ्या उत्साहानं अमित शाह साहेबांच्या स्वागताला येत आहेत। साधारणतः सभेला किती वाजता सुरुवात होईल आणि ह्या सभेला महायुतीचे कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत? महायुतीचे स्थानिक स्तरावरचे सर्व, रिपाईचे प्रदेशात काम करणारे, शिवसेनेत प्रदेशात काम करणारे, राष्ट्रवादीत प्रदेशात जिल्ह्यात काम करणारे, भारतीय जनता पक्षाचे सगळे जिल्हा आणि प्रदेश स्तरावरचे नेते या ठिकाणी येत आहेत। तुम्ही 2019 मध्ये बाजी मारली होती, तुमच्या संगतीला आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले आहेत। किती ताकद वाढली नांदेडमध्ये भाजपची? भारतीय जनता पक्षाची ताकद यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, पण अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या येण्यामुळं आणखी ताकद वाढलेली आहे। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे, अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, त्याच्यामुळे निश्चित त्यांचं वजन एक नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्या ताकदीचा फायदा हा यावेळेस मला निश्चितपणाने होणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नांदेड।